नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवूया चमचमीत वांग्याचे काप। यासाठी मी इथे 2 वांगे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर वांग्याचे असे बारीक बारीक स्लाइसेस करून घ्यायचे आहेत। जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही, अगदी मध्यम आकाराचे काप आपण करून घ्यायचे। नंतर एका बोलमध्ये पाणी घेऊन थोडंसं मीठ टाकायचं आणि हे वांग्याचे काप त्यामध्ये थोड्या वेळासाठी ठेवून द्यायचे। त्यानंतर पाणी काढून हे सर्व काप एका मोठ्या ताटामध्ये पसरून घ्यायचे। यावर अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आणि तो दोन्ही बाजूंनी असं छान स्प्रेड करून घ्यायचा। मग एका वाटीमध्ये 1.5 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद, 1 चमचा काळा घरगुती मसाला, चवीपुरतं मीठ, 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकून हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं। त्यानंतर हा मसाला सगळ्या कापांना अगदी व्यवस्थित दोन्ही बाजूंनी लावून घ्या। इथे आपले काप मसाला लावून रेडी आहेत। त्यानंतर एका प्लेटमध्ये पोहे खाण्याचे 4 चमचे मी बारीक रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तांदळाचे पीठ टाकले आहे। जर तुम्हाला हवे असेल तर यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडं लाल तिखट घातलं तरी चालेल, नाहीतर स्किप पण करू शकता। नंतर मी थोडी कोथिंबीर बारीक कट करून यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। साईडला एका पॅन मध्ये थोडंसं तेल टाकून मंद गॅसवर ठेवून द्यायचंय। मग आपले हे वांग्याचे काप एक एक करून व्यवस्थित रव्यामध्ये कोट करून घ्यायचे। सगळीकडे रवा अगदी छान लागायला हवा। इथे आपण बघू शकता की सगळ्या कापांना अगदी व्यवस्थित मी रवा लावून घेतला आहे। त्यानंतर एक एक काप हळूहळू पॅनवर ठेवत जायचा आहे। नंतर त्यावर टॉप साइडला 2-3 चमचे तेल सोडायचं, त्यामुळे आपले काप ड्राय होणार नाहीत आणि त्याचं कोटिंगही क्रिस्पी राहील। आता 3-4 मिनिटं हे काप मंद आचेवर असेच ठेवायचे। मग 3-4 मिनिटांनंतर हे अलगद पलटवून घ्यायचे। आणि पुन्हा 3-4 मिनिटं दुसरी बाजू क्रिस्पी होईपर्यंत मंद गॅसवर ठेवायचे। ही पूर्ण प्रोसेस मोठ्या फ्लेमवर अजिबात करू नका, नाहीतर वांगे कच्चे राहतील आणि त्याची कोटिंगही जळेल, म्हणून फ्लेम मंदच ठेवा। एकूण 7 ते 8 मिनिटात आपले परफेक्ट काप बनवून तयार होतात। तर इथे आपण बघू शकता की किती सुंदर क्रिस्पी असे आपले वांग्याचे काप रेडी झाले आहेत। तर मी ते आता पॅनवरून एका डिशमध्ये काढून घेते। आणि अशा पद्धतीने आपली डिश तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंटमध्येही सांगा रेसिपी कशी वाटली ते। तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।